नमस्कार, पाहूयात महत्त्वाची बातमी। पारे गावात रक्षाबंधनच्या दिवशी समाजसेविका कैलासवासी राजश्रीताई गायकवाड यांना संतोष पाटील यांच्याकडून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण। सांगोला तालुक्यातील पारे हे गाव कोरोनाच्या महाभयंकर आजाराने त्रासलेलं असताना गोरगरिबांना मायेचा आधार म्हणून कैलासवासी राजश्रीताई गायकवाड यांनी गोरगरीब कुटुंबांना राशन मुंबईवरून पाठवून मदत केली होती। त्याचबरोबर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळून जीव लावला व त्यांचं शिक्षण करण्यासाठी मदत केली। अनाथांची माय म्हणून त्यांनी आजवर समाजातील अनेक घटकांना वेळोवेळी हॉस्पिटल, शिक्षण यामध्ये भरीव मदत करून आपलं जीवनमान उंचावलं होतं। विविध माध्यमातून समाजकार्य करणाऱ्या धडाडीच्या समाजसेविका कैलासवासी राजश्रीताई गायकवाड या पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील यांना दरवर्षी रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर राखी पाठवून बहिणीचा धर्म पाळत होत्या। मात्र यंदा ती राखी आलीच नाही। त्याला कारणही तसंच आहे। यावर्षी राजश्रीताईंचं या जगात नाहीत। त्यांचं काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झालं। आजच्या दिवशी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांची कमतरता जाणवली आणि त्याच पार्श्वभूमीवर संतोष पाटील यांनी राजश्रीताईंचं संपूर्ण काम डोळ्यासमोर ठेवून फुल ना फुलाची पाकळी म्हणून पारे येथील स्मशानभूमीत जाऊन वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण केली आहे। हे झाड येणाऱ्या काळात राजश्रीताईंच्या कामाची आठवण करून देईल अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली। पाटील यांनी अनोख्या पद्धतीने बहिणीला ओवाळणी म्हणून वृक्षारोपण करून समाज उपयोगी कार्य केलंय। तर आपलं गाव हरित गाव, गाव स्वच्छ गाव हवं याच त्यांना आदरांजली आहे। त्यांच्या जाण्याने समाजातील अनेक घटकांचा तोटा झालाय, परंतु तो तोटा भरून काढण्यासाठी आपण त्या बहिणीच्या आठवणीला लक्षात घेऊन आपण सर्व भावांनी समाज उपयोगी काम केलं पाहिजे असा संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला। या बहिणीची अपुरी इच्छा समाजाच्या सेवेमध्ये व्हावी हीच आम्हा भावांची श्रद्धांजली आहे। त्यांचं कार्य असंच पुढे आमच्या हातून व्हावं अशी इच्छा संतोष पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे। आज आपण पारे मशानभूमीमध्ये त्या वृक्षारोपण आपण करत आहे पारेच्या मशानभूमीमध्ये। तर अजून आपण अनेक वृक्षारोपण या ठिकाणी करणार आहे। खरं तर आज आपल्याला रक्षाबंधन आज आपण सण आपण संपूर्ण साजरा करीत आहे, परंतु आपल्या मधील एक भगिनी कैलासवासी राजश्रीताई प्रशांत गायकवाड यांनी आपल्या पारे गावामध्ये ज्यावेळी कोरोनाचा काळ आपल्या गावावर संपूर्ण संकट होतं, त्यावेळी त्यांनी मुंबईवरून आपल्या गावाला, आपल्या गावातील गोरगरीब लोकांना साधारणतः महिनाभर पुरले इतकं रेशन आपल्या गावामध्ये त्यांनी वाटप केलं होतं आणि सामाजिक कामामध्ये त्यांची ओढ होती। अनेक अनाथाला त्यांनी अनेक अनाथ लहान मुलांना त्यांनी जपून मोठी केली। अनेक अनाथ लोकांना शिक्षणाच्या रूपानं त्यांनी अनेक माध्यमातून त्यांनी मदत केली। असे एक समाज उपयोगी व्यक्तीचं आज आम्हाला दरवर्षी राखी त्यांच्याकडून येत होती। आज आम्हाला त्यांची आठवण झाली की आज आपण आज व्यक्ती हयात नाही, तर दुर्दैवाने त्यांचा अंत झाला मागच्या 3-4 महिन्यामध्ये, परंतु आज त्यांची राखी आपल्या लक्षात होती आणि त्या राखीला स्मरून आपण त्यांना थोडक्यात एक त्यांचं काय तर नाव असलं पाहिजे, त्यासाठी आपण पारेच्या मशानभूमीमध्ये आज रक्षाबंधनाचा सण आपण बाजूला ठेवून या ठिकाणी त्यांच्या नावाचा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं आपण समाज उपयोगी काम आज या वृक्ष रोपण करून आपण करत आहे आणि यातूनच एक चांगलं स्वच्छ आणि सुंदर गाव, हरित गाव पारं होईल, आपण हीच आपण आपली अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत आहोत।